चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथम तुझा विसरण व्हावा गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला भाग जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा सगळ्यांच्या पाठात हा अभंग कोणाला पाठ नाही असा वारकरी नाही. वारकरीच काय जाता येता हरिपाठ ऐकणारा तो सुद्धा हा अभंग म्हणतो. सगळ्यांना पाठ असणार आहे. पण काय होतं पाठातला अभंग असला की महाराज थोडस वेगळं पाठातलंच आहे आपल्याला माहित. नवीन अभंग घेतला तर काहीतरी वेगळं मोबाईल मध्ये हुडकायला लागावं आहे की नाही. आता डोक्यामध्ये हुडकायची गरज पडली नाही. कशात हुडकायचं आता अभंग उच्चारला की मोबाईल चालूच. असो पण प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ मागणी मागणारा. कारण आजचा दिवस आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 7वा दिवस गाथा पूजन सांगतेचा दिवस आपण म्हणतो. आणि आज मागणीपर अभंग घ्यावा असा आहे. आणि त्यानिमित्तानं सगळ्यांच्या पाठात असणारा सर्वांसहित हसत खेळत म्हणणारा अभंग आणि हट्टाचा अभंग आहे. तुकोबारायांचा जर शब्द या अभंगातले शब्द जर आपण बघितले हट्ट केलेला आहे शब्द. हट्टाचा शब्द हेची जो शब्द आहे ना तो कसा आहे हट्टवाचक आहे. मला हेच पाहिजे म्हणतो की वडिलाला लेकरू जर काही मागायचं असेल तर वडील म्हणायला लागले देतो बाबा. नाही 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 मला हेच पाहिजे म्हणतो की. तसं भगवंताजवळ तुकोबाराय म्हणायला लागले बाबा मला हेच पाहिजे हेची. आणि दान मागतायत. दान कशाला म्हणतात त्याचा विचार आपण केला. तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील दानाबद्दलचे. पण दान जो असतो बक्षीस वेगळं आणि दान वेगळं. मोबदला वेगळा बक्षीस वेगळं. मेहनतीचा मोबदला असतो. दिवसभर जर एखादा व्यक्ती शेतामध्ये काम केला तर त्याला संध्याकाळी तो मालक काय देतो त्याची मजुरी म्हणजे मोबदला देत असतो. त्याच्यावरती त्याचा अधिकार असतो. आणि एखादा मुलगा शाळेमध्ये किंवा खेळामध्ये जर प्रथम आला अजून कुठल्या कार्यामध्ये चांगला आला तर त्याला काय देतलं जातं बक्षीस मिळतं. कष्ट केल्याच्या नंतर मिळणारं ते काय असतं मोबदला असतो. चांगलं कार्य केल्याच्या नंतर मिळणारं बक्षीस असतं. काहीच न करता मिळणार असतं दान असतं. विठ्ठल विठ्ठल
केल्यानंतर मिळते. आणि दान हे काही न करता मिळतं. तुकाराम महाराजांचं प्रमाण देऊन जातो मी आपल्याला. तुका म्हणे दान सेवा तेच बोलतात. ठाकरोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भेट काही देवा देवा तुझे पाठवा. याचकाचा घेऊ नये ये रजा. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. जिथं सेवा नसते काहीही नसते तिथं दान तो व्यक्ती देत असेल तर त्याला दान. भिक्षा मागायला जो येतो आपल्या दारावरती तो काही आपली सेवा करतो का? सेवा करत नाही. पण तो त्याचा धर्म जागृत करत असतो. भिकारी दान मागायला येतो. लोक बऱ्याच भिकाऱ्याला हाकलून लावतात. काय लागलं म्हणलं, एवढे चांगले हात पाय आहेत, धष्टपुष्टी आहेत, काय मागत फिरलास? बोलतात की नाही, काहीतरी काम करावं, मोलमजुरी करावी, मग आपला प्रपंच चालवावा. खरं पाहता सगळ्यालाच भीक मागायचा अधिकार आहे. कोणाला अधिकार आहे भीक मागायचा? भीक का मागतो? भिकारी आपल्या घरी का येत असतो? त्याचं कारण भिकारी आपल्याला सांगत असतो की मागच्या जन्मामध्ये मी दान केलं नाही, मला भीक मागावं लागायचं. आपल्यालाही पुढे मागायची गरज पडत नाही. मग असा प्रश्न पडतो आता, तुकोबाराय दान मागायला लागले, तुकाराम महाराजांची काही सेवा नाही का? तुकाराम महाराजांची सेवा भरपूर आहे. मुळामध्ये तुकाराम महाराजांना मागायची गरजही नाही. कारण तुकाराम महाराज एवढा श्रीमंत जगामध्ये कोणी नाही. खूप श्रीमंत आहे तुकोबा. आर्थिक दृष्ट्याही तुकोबारायांचं जर पूर्व आपण चरित्र पाहिलं तर त्यांचे एक श्रीमंत कोणी? महाजनकी होते तुकोबारायांकडे, सामान्य नव्हते तुकाराम. पण दुष्काळाच्या नंतर जो त्यांचा नंतरचा जो काळ आहे तो थोडासा हलाखीचा काळ. तेही कसा झाला, त्यांच्या जवळ जे काही महाजनकीचे जे काही देणं घेण्याचे वह्या होते सगळ्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या. कुणाला मागायचं नाही, काय नाही, काय नाही. दारिद्र्य. पण ते तुकोबाराय मागत असताना म्हणतात देवाला, हो मला पाहिजे. पण सामान्य आपल्यासारखं व्यवहारातलं मागतात का? आपण गेल्याबरोबर देवाजवळ हात जोडलं की काय असतं, देवा सुखी ठेव. आपल्या पुरतं मागतो का? नाही. माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. जगासाठी कधी आपण मागतो का? जगासाठी मागणारे संत महात्मा असतात. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. उपनिषदामध्ये आपल्याला मागणी मागितली, सांगितली. कसं सगळेजण सुखी राहा. सर्व जग सुखी असलं तर आपण सुखी राहा. पण आपलं कसं आहे, आपलं संकुचित वृत्ती आहे. आपण सुखी झालो की जग सुखी होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नाही. जगाला जोपर्यंत सुखरूप कसं आहे बघा तुम्ही,
ते कुत्रे जे असतात ना, त्याला जर आपण भाकरी टाक, काय करतंय कुत्र? ते खात. पण ते जर दुसरं कुत्र आलं तर ते खाऊ देते का त्याला? खाऊ देत नाही. का खाऊ देत नाही? त्याचं कारण असतं की बाबा यालाही भूक लागलेली असते, आयतच दिसलेलं असतं, मग त्याला वाटतं आपण एक ओढून घ्यावं. म्हणजे दुसरा, आपण आपल्या पोटाचं जेव्हा बघत असतो, जर दुसऱ्याला दिलं नाही तर त्याच्यामध्ये समाधानी नाही. कारण दुसरं आपल्याला समाधान खाऊ देणार. म्हणून जगाचा विचार अगोदर केला पाहिजे, जगाचं सुख मनामध्ये आणलं पाहिजे. आणि जग जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार. कारण संत महात्मे काय करतात? जग कसं सुखी होईल पहा. जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या आणि स्वतःचा विचार करणारे आपण असतो. मी सुखी असावं, माझं कुटुंब सुखी असावं, माझे आप्त सुखी असावे, बस. त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. कारण आपली बुद्धीच तेवढी संकुचित बुद्धी. बुद्धी व्यापक होण्यासाठी व्यापक दृष्टी असली पाहिजे. जोपर्यंत दृष्टी व्यापक होत नाही तोपर्यंत बुद्धी व्यापक होत नाही. आणि सगळं जग सुखी व्हावं असं वाटण्यासाठी काय केलं पाहिजे? जे व्यापक दृष्टीचे लोक असतात ना, त्यांच्या संगतीमध्ये संगत फार महत्वाची. प्रापंचिक जे लोक असतात त्या प्रापंचिक लोकांचा जर संगतीमध्ये आपण राहिलो तर आपण आणि आपलं कुटुंब, मी आणि माझ्या कुटुंब असं. आणि या काळामध्ये आपल्या धर्मासाठी हे फार घातक आहे. मी आणि माझं म्हणणं या काळामध्ये फार घातक आहे. कारण आपला समाज, आपला धर्म फार छोटा आहे. जगाच्या नकाशामध्ये किंवा जगाच्या लोकसंख्येमध्ये जर आपण बघायला लागलो, सगळ्यामध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या किती आहे? फार कमी आहे. बाकी धर्माचा जर विचार आपण केला, त्यांचे अनेक राष्ट्र आहेत, अनेक ते आहेत, पण आपला धर्म भारतामध्येच आहे. तेही भारतामध्ये 100% नाही, आता कमी व्हायला लागला वरची. 1947 ला 80% होता, आता किती राहिला?
60% जवळ आलो. 60% जर आपण व्हायला लागलो आणि बाकी जर समजा 40% व्हायला लागली, आपली काय अवस्था होईल अजून काही दिवसांनी. आपण त्याचा विचारच करत नाही. आमच्या जातीचे, आमच्या गोताचे, आमचे याच्यामध्येच होतात. त्याच्या पलीकडे जायलाच तयार. महाराज तोपर्यंत कोण राहायला गेलं, पण तुझी पिढी तर राहील ना बाबा. दुसरा समाजाचं बघा, ते त्या स्वतःचा विचार करत नाहीत, पण आमची पुढची पिढी त्यांचा झेंडा रवला पाहिजे म्हणतात. पण आम्हाला कशाचा अभिमानच नाही. आम्ही आमच्यामध्येच आहोत. काय होतं, संकुचितपणामुळं काय होतं, आपल्याला अल्प ह्याच्यामध्ये जावं लागतं. प्रत्येक जण यायला लागला, आम्ही अल्पसंख्याक म्हणायला लागलो. आम्हाला आरक्षण पाहिजे, घ्या बेशक घ्या, आम्हाला देणं घेणं नाही त्याच्याबद्दल, परंतु आपण व्यापक विचार करावा. किती दिवस आपण आपल्या संकुचित विचारामध्ये राहून आपसामध्ये भांडण करत असतो. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होतो की नाही. मराठीमध्ये म्हणे, दोन जेव्हा भांडून घेत असतात, तिसरा त्याच्यामध्ये फायदा घेत असतो. ते मांजराची गोष्ट सांगतात. दोन मांजर होते आणि एका मांजराला काय भेटलं, लोणी भेटलं. लोणी आणि लोणी भेटल्याच्या नंतर दुसरं मांजर तिथं लगेच आलं. दोघांमध्ये वाद लागला. काय वाद लागला, तो म्हणायला लागला, इकडे आण, मी अगोदर पाहिलं. दुसरा मांजर म्हणतं की बाबा तू पाहिला असेल, पण मी अगोदर घेतलंय ना. मग त्यावेळेला आता मध्यस्थी कोणीतरी झालं पाहिजे, त्याची योग्य विभागणी केली पाहिजे. म्हणून एका माकडाला बोलवलं. कशाला? न्याय करायला. आणि माकडाला सांगितलं की बाबा माकड दादा, आमचा असं वाद लागला. काय वाद लागला? काय नाही म्हणले, आम्हाला लोण्याचा गोळा भेटला आणि असं आम्हाला ते योग्य